जितेंद्र विश्वास पाटील, राहणार खेळडोक, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. तुम्ही या व्यवसायाला किती वर्षापूर्वी सुरुवात केली होती? 20 वर्ष आहे. म्हणजे वडिलांपासून सुरुवात झालेली आहे का? मग सुरुवातीला किती म्हशी होत्या एक वडिलांच्या वेळेस? आणि एक एक त्यांच्यापासून एक होती आणि नंतर तुम्ही आता किती म्हशी वाढवल्या? मग आता 16 म्हशी आहेत. त्या परिसरात मी बघितलं सर्वीकडे म्हशींचं जास्त दिसतंय. बरोबर. गाय का पाळत नाही लोक इकडे? काय कारण आहे? गायच्या फॅट लागत नाही. फॅट म्हणजे ती भावला परवडत नाही म्हणून आपल्याला भावला परवडत म्हशीच नाही. परवडत. 3-5चा फॅट लागतो फक्त. मग तुमच्या म्हशींचं दूध काय लिटर प्रमाणे जातं? ती फॅटवर जातं. डेअरीत जातं का? डेअरी डेअरी. मग एका वेळेला किती दूध आहे? एका वेळेला एका वेळेला 50, सकाळी 50, संध्याकाळी 50. मग आता सध्या किती म्हशी जाणलेल्या आहे? सध्या 8-10 म्हशी जनलेल्या आहेत, बाकी काप नाही. बरं, तरी साधारण मग एका म्हशीचं दूध एका वेळेला किती लिटर होते? 5-6. परवडून जातं का तरी? मग मग तरी आता काही जण म्हणतात की बा म्हशीला 5 लिटरच्या पुढे दूध असेल तरच परवडतं, बरोबर नको पाहिजे. बरोबर खरं आहे ती. म्हणजे जनरली 5 लिटर पण तिला खर्च लागून 5-6 लिटरवाली म्हैस पाहिजे. 3 लिटरवाली म्हैस 5च्या पुढे जर जे दूध जाईल तो आपला नफा समजायचा. बस. बरोबर. मग त्याच्यामध्ये खाद्याचे व्यवस्थापन कसं आहे? तुम्ही खाद्यावर काय काय खर्च करतात? डेप, चुनी, मक्का चुनी त्यामध्ये. सुका चारा का? ओल्या चारामध्ये? ओल्या चारामध्ये मक्का, दादर. तो ओला चारा रोज दिला जातो का? एक टाइम 2, एक टाइम सुका. बरं, कारण की आमच्या परिसरात तिकडे बघितलं काही ठिकाणी फक्त कोरड्या चारावर दूध उत्पादन करतात. त्यांच्याकडे हिरवा चारा नाही. ते म्हणतात की कोरड्या चाराने दुधाचा फॅट चांगला लागतो म्हणजे खरं आहे का? हिरवाचे दूध वाढतं, कोल्हाचे फॅट लागतो. अच्छा. मग दोघी तुम्ही मिक्स करून देता? मिक्स. मग काही लोक म्हणतात की 9-10 लिटर पर्यंत काही मशीनची क्षमता राहते बा, काही 11 लिटर बी देतात. तेव्हा देतात का म्हशी? देतात बारी म्हशी देतात. मग तुमच्या गावरान म्हशी का सर्व? नाही, जाफर आहेत फक्त. जाफर आहे? एकच गावरान आहे घरची पाळली. जी घरची ते किती लिटर? 5 देते. तिचा पण चांगला आहे. चांगला आहे. मग जेव्हा तुमची म्हैस जनते त्यावेळेस साधारण एक म्हैस किती लिटर दूध देते? मग आई म्हैस जी मोठी म्हैस आहे ना, 7 लिटर दूध देते. म्हणजे 5-6. आणि 7-1 महिन्यापर्यंत दूध टिकतं चांगलं. 7 महिन्याची गाभण. मग शेतीपेक्षा हा व्यवसाय परवडतोय का? चांगला आहे. शेतीला जोडधंदा चांगला आहे. नाही, शेतीपेक्षा हा व्यवसाय चांगला म्हणून एकदम. मग एखाद्या ठरवलं की बाबा शेतीपेक्षा हे केलेलं ते कसं आहे, 2 ने 3 म्हशी परवडत नाही. तरी किती म्हशी पाहिजे मग सुरुवातीला? दारुवात 5 म्हशीपासून. बरं. आणि काही लोकांकडे भांडवलची अडचण असते. बरोबर. तर भांडवल त्यांनी कुठे उभं राहावं? काय काय पर्याय आहेत त्यांच्यासाठी? डेअरीवाले पण फायनान्स परवडत नाही. पण ज्याच्याकडे ऑलरेडी म्हशी असेल त्याला डेअरीवाले बरोबर. माणसाला डेअरीवाला विश्वास करणार नाही. मग त्यांनी बचतगट असा घेता लोक. मग आणि जात कुठली घ्यायला पाहिजे? जाफर. मुराचा काय विषय? मुरा अशी असते, ती गरम राहते, जास्त दिन दूध नाही काढत. पाळला जर मरून गेलं ना, मग लाता मारते ती. अच्छा. जाफराचं पारडं जर मेलं तरी दूध देते. तरी पण ती जास्त वेळ दूध 17-18 महिना दूध देते. बरोबर. हा व्यवसाय तुमचा स्वतंत्र आहे की पार्टनरशिप? स्वतंत्र. बरं. मग हा व्यवसाय कोण सांभाळतं घरात? मी फक्त. तो जीवन शेती सांभाळतो. दोघी भाऊ आहेत? दोघी भाऊ आहेत आम्ही. बरं. एक भाऊ शेती बघतो आणि एक फुल टाइम बोलते. इथंच राहतो. कुठल्या डेअरीला जातं तुमचं? इथं डेपुला. फॅट किती जातोय दुधाचा? दुधाचा का? 7.5-6.0. संध्याकाळी 6.5. काय लिटरला मिळते भाव तुम्हाला तिथे? ती 55. इथं जाग्यावर रुकडा घाला ना 70. आणि डेअरीत तुम्हाला? डेअरीला 55-60. फॅट चोरता म्हणे डेअरीवाले, खरं आहे का? करता ते. कारण की भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फॅट चोरता म्हणून ती मशीन खाऊ घातलं म्हणे तरी डेअरीवाले परवडू देत नाही. ती मशीन आहे ना आता, त्याच्यामध्ये सेटिंग करून घेतात ते. बरोबर. मग तुम्हाला हे किरकोळ विक्री करणं शक्य होत नाही सर्व दूध म्हणून नाईला जाणे डेअरी? आमच्याकडे ना शेती सावटी आहे ना, शेती. अच्छा. 40 एकर शेती आहे. मग असं आहे का? बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला डेअरी टाकल्याशिवाय पर्याय नाही. वेळ वाचवण्यासाठी. गुराढोरांना लसीकरण कोणतं केलं जातं तुमचं? लस वगैरे लसीकरण काय गरजच पडत नाही? गरजच पडत नाही. दिलीच नाही. मग या म्हशी तुमच्या बाहेरच असतात का रात्री? इथं बाहेर जी जनलेली म्हैसाची ताजी ती मजार बांधतो आम्ही. आणि बाकीच्या म्हशी जंगलात जातात चरायला. असं ओपन मध्ये बांधल्यामुळे पावसाळ्यामध्ये विजा वगैरे पडतात तर तसं काही नुकसान झालंय का तुमचं? झालंय. एक म्हैस मेली होती. तरी पण मग म्हशी बाहेरच ठेवता का? ना, मग इथं काही बागत नाही ती. विमा काढला होता ना, पैसा भेटले होते. आता हे जे म्हशी बाजारानं चालू आहे ते किती महिन्यांनी बाजारले जातं? हे 3 महिन्यांनी 1 साव. आणि ती स्वच्छता करावीच लागते. नाही केलं तर मग काय अडचण नाही? जीवा लिखा. अंग असतात इथं, अंग असतात कुंड्याला. बरोबर. त्यानंतर शेण वगैरे आवरणं मग तुम्हाला बाहेर लावल्यामुळे त्रास नाही होत का? नाही, काहीच नाही. जसं आता सिमेंटच्या गोठ्यामध्ये शेण आवरायला सोपं जातं. बरोबर. इथं आहे ना, जास्त जर बांधले ना मस्टर्ड होतं थानायला. गोठ्यामध्ये सिमेंटच्या अजून सुद्धा मग नेट मारावी लागते, ती लब्बरची नेट. ते मॅट लागते. बऱ्याच ठिकाणी पाहिली मी. बरोबर. तुमचं ते पुढे आणायचं विचार आहे? आणायचं आहे. बरोबर. त्याचा अनुभव सर्वांना चांगला? सर्वांना चांगला. मस्टर्ड होत नाही, थाना खराब होत नाही.
चाऱ्यामध्ये अजून कोणता कोणता चारा चांगला असतो दादर दूधवाढीसाठी? दादर आपल्या मक्यापेक्षा हे चांगलं आहे. मकापेक्षा भारी दादर. मग त्याचीच कुट्टी करून घ्यायची मग. हां दादर मकाची कुट्टी भरलेली आहे तिथं. हा, मग आता चारा आपण जो कुट्टी करून भरतो हां त्याचा अंदाज कसा घ्यायचा की तुमचं आता किती जनावर आहे, किती म्हशी आहे त्या? आमच्या 16 म्हशी, 2 वाघारी, 2 बैल, 1 गाय. मग एवढ्या जनावरांसाठी तुम्ही चारा असं अंदाजे कसं भरता? म्हणजे किती बिघा चारा लागतो बायला असं काही अंदाज सांगता येतो? आम्ही डायरेक्ट 40 टारल्या भरतो. 40 ट्रॉल्या वर्षभर बरोबर पुरतं? वर्षभर अजून तुमचं पीक येईपर्यंत. फुल भरलेले आहे. बरं बरं. इथं दादर असते पण इथं दादर फेल गेली यंदा. म्हणजे 18-20 जनावरांसाठी तुम्हाला 40 ट्रॅक्टर वलचोल 9 चारा येत होतं. बरं, मग हा घरचा चारा असतो? घरच्या विकत घ्यायची? नाही. एकंदरीत तुम्ही या व्यवसायाने एकदम आनंदाने समाधानी एकदम भारी, आरामात परवडतो? एकदम भारी. जर भाव फक्त 50च्या खाली गेला तर नाही परवडणार का? नाही 50 40 45 करणारे पर्यंत तरी बी नाही परवडणार. 50च्या पुढेच भाव हां 50 60 तरच आपण ते डेप खाऊ घातलेलं त्याला हे होतं. त्यानंतर हा जो तुम्ही शेड बांधलेला आहे याला खर्च किती आलाय? 4-5 लाख रुपये आला होता. 3 वर्ष होऊन गेले. 4 लाख रुपये आला होता. आता काम केलं चालू आहे. स्वखर्चाने केले की काही लोन बिन काढलं? नाही काहीच नाही हो. स्वतंत्र लोन कुठलीच नाही. बरं, मग गोठा बांधायची आवश्यकता का पडली बा? म्हणजे बिबट्या वगैरे असं काही आहे काही? हे जे पाळला आहेत ना दाखलला, हा कुत्रा तोडतात ना मग. कुत्रे हल्ला करता हा कुत्रा. हा बरोबर. त्यांच्या सेफ्टीसाठी मग तुम्ही बरोबर. इथं काम राहिलेलं आहे अजून. जाई रात्री पण तुम्ही एक कुलूप लावून आरामात नाही आधी जप्ता माणसं. इकडं सध्या अशा घटना पण ऐकायला मिळाल्या की म्हशी चोरीला जातात म्हणे, बैल चोरले जातात. रात्री गेली ना इकडे डेगोला गेली. ही कॉमन समस्या आहे इकडे अशी. आमच्या गावाला गेला अजून इथं झाले बाजूच्या खेड्यांमध्ये. नवीन ज्यांना सुरू करायचा आहे दूध धंदा त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? काय सल्ला देणार तुम्ही की धंदा सुरू करायच्या पहिले त्यांनी काय नॉलेज घेतलं पाहिजे, काय करायला पाहिजे? धंदा सुरू करायला पहिले ते 5 म्हशी आणायला पाहिजे, घरच्या घर काम करायला पाहिजे. बस सर्व स्वतः करायला पाहिजे. स्वतः जास्त 5 आणि 2-4 म्हशींना माणूस परवडत नाही मग. आणि पहिले चारा वगैरे पहिले भरून घ्यायचा का? चारा बांधायची सोय. म्हणजे मशीनची पूर्ण व्यवस्था, जागा वगैरे चारा मेन आहे. चारा इथं मशीनना किती वेळ पाणी पाजलं जातं? मशीनना आता पाणी पिसन जातील त्या संध्याकाळीच. मग 2 टाइम पाणी? 2 टाइम पाणी, 2 टाइम चारा. आणि गरमीच्या दिवसामध्ये? गरमीच्या दिवसात 3 टाइम आहे. त्यावेळेस गोठ्यावर राहता का? इथं घर पुऱ्या म्हशी घर राहतात. मग तुमचं हे गावाजवळच असल्यामुळे तुम्हाला सोयीस्कर आहे. बर. म्हशींच्या काय काय तक्रारी असतात? आरोग्याच्या आजारी पडणं किंवा जास्त आजार कोणते असतात म्हशीला जास्त करून? जास्त आजार काय जन्मल्यावर म्हैस 2-3 दिवस आजारी पडते. नंतर मग पडते किंवा मी ताप मी बेद ताप वगैरे किरकोड. म्हैस आजारी पडते ते पहिले कशावरून समजतं? ताप येतो, डेप खात नाही, चारा खात नाही. चारा नाही खाल्ला म्हणजे समजून घ्यायचं गेला काहीतरी प्रॉब्लेम आहे. डिग्री राहते ना आपल्याकडे. डिग्रीन ताप तपासायचं. घरच्या घर करतो आम्ही थोडाफार. आणि मांज येण्यासाठी रेडा लावला जातो का पुढे? मग रेडा बी लावला जातो. जी रेडा लटकू निरा टूप भरतो. टूपने सक्सेस आहे का? आहे. काही जण म्हणतात टूपने डबल टिबल करावं लागतं म्हणजे रेड्याने एकदम व्यवस्थित राहतं. वत म्हणजे त्याला पर्याय नाही रेड्याचा, त्याने टूपने भरून जी म्हैस टायर्स खात नाही. रेड्याला पण तोच खुराक असतो का जो मशीन? तोच तेव्हाच ती क्वालिटी मेंटेन होते. बरं. याच्या म्हशी कुठून आणता तुम्ही? धुळ्याहून. आपल्याकडे खानदेश धुळे मार्केट धुळे भारी आणि सर्व चांगल्या प्रकारच्या म्हशी मिळतात. जाफर 10 लिटर पर्यंत, 9 लिटर वाल्या, 18 लिटर वाली भेटत. आणि तिथं अशी काही गॅरंटी नाही भेटत का की कशी रिस्कच घ्यावी लागते एक प्रकारे? तिथं गॅरंटी धुळ्यामध्ये गॅरंटी तुम्ही आता बघून घ्या आणि घेऊन जा. असं तिथं रोकडा पाहायला लागतं. रोकडा पैसा द्यायचा. एकदा घरी घेऊन राहतात त्यांची जबाबदारी नाही का? मग जे आपण घरगुती व्यापारीकडून घेतो तो जबाबदारी घेतो, पण तो मग पैसे जास्त घेतो 5-10 हजार. जर गॅरंटी पाहिजे नाही तिकून आणतो आपल्याला उधार देतो मग तो. अच्छा. महिना 15 दिन उधार देतो मग तो आपल्याला. जास्त बी दिवस नाही का? महिनाभर. आपण म्हशी इथे घेऊन येतो आपल्या गोठ्यावर, तिला ट्राय केला जातो. बरोबर. बोलीवर. बरोबर. मग ते ज्याचा नेहमीच असेल भरोसा त्याला देता उधार. नाही माणसाला नाही. बरोबर. तुमचं कायमचं आहे एवढं 15-20 वर्ष. तिथं जर 80,000ला घेतली तिथं 70,000ला भेटेल म्हैस धुळ्याला. हा व्यवहार एकदम व्यवस्थित राहतो. शक्यता राहत नाही. बरोबर. तिथं असे बी काही व्यापारी असतील ना मग जे शेतकऱ्यांच्या फसवणूक झाल्या का? मग धुळ्यामध्ये ना पारोडी म्हैसला ताज्या पालू लावून देतात ते. 7-8 महिन्याने जनलेली म्हैसला. असं खोटं फसवतात. बरोबर. धुळ्याला मार्केट कधी चालू राहतं? म्हणजे दर मंगळवार. म्हशी त्याच्या आदल्या दिवशी घेऊन गेलेल्या असतात? रविवारपासून. एखाद्याने जर यायचं तिथं तर कोणत्या दिवशी यायचं? सोमवारी. एक दिवस पहिले.
बरं तिथं मग ठरवताना नवीन जर माणूस असेल तर ठरवायचं का बार्गेनिंग नवीन माणसाला टायन बटो तिथं नाही का नाही कोणतरी जाणकारालाच घेऊन जायचं जानकाराच्या बरोबर हां बरोबर बरोबर नवीन माणसाला किंमत काही बी सांगता का तिथं ओपन किंमत नाही होत ना, रुमालमध्ये 8 टाकून किंमत होते. म्हणजे कशी पद्धत आहे ती रुमालमध्ये 8 टाकून बोटं दाबून असा विषय आहे का ते खून आकाराची पद्धत पुन्हा असते हां हां का? ते नवीन माणसाला नाही समजत नाही समजास अच्छा म्हणजे अशी चालबाजी तिथं चालते. चाल बाई हां. बरोबर अनुभवी माणसाला घेऊन दलाल राहतो तिथं दलालने जर 2 बोटं दाबले तर त्याला 2000 रुपये भेटतात. बाकी घरात तुम्हाला आधीपासूनच याला प्रोत्साहन आहे मग या हां व्यवसायाला येस की बुवा हे करू नका असं काही डिस्टर्ब नाही नाही चांगलं आहे, फक्त करायला पाहिजे, चांगलं ध्यान ठेवायला पाहिजे. एखाद्याने नोकरी सोडून हा व्यवसाय करायला पाहिजे का नोकरी चांगली होई यापेक्षा. हो का तिथं मेहनत जास्त आहे मेहनत कष्ट. पण मग काही लोक नाराज कसे आहे, तरुण पोरं की त्यांना ते जॉब मध्ये समाधान नाही, बरोबर. 12-12 घंटे काम करतोय बा इथं मालक बनून तरी काम करेल बा आणि असं पण तुम्ही इथं गावात राहून 1000 2-3 रुपये रोज पडून आमच्या पेमेंट 70-75 लिटर दूध जर राहिलं हा तर आमच्या 80,000 70,000 असं पेमेंट भेटतं 10 दिवसाचे. खर्च काढून का नाही 10 दिवसाचे पेमेंट, 10 दिवसाचं त्याच्यात 30,000 रुपयाचे डेप. हा म्हणजे 50,000 रुपये तरी तुम्हाला 30,000चे डेप 10,000 रुपये हप्ता. हा. आपण जे पैसे घेतले ते हा करून हा 90,000 रुपये महिन्याला आपल्याला पडतं. बरोबर मग नोकरीवाल्यापेक्षा भारी भारी. झालं ना. मग तरी पण तुम्ही नाही म्हणता या व्यवसायाला नाही नोकरीवाला नाही. करा, पण मग स्वतः करायला पाहिजे. नाना 2 मशीन 3 मशीनवर परवडत नाही तेवढं. अच्छा सावट्या मशीनवर परवडत असते. मग काही ना डाऊट कसा असतो की बा नवीन असल्यामुळे आपल्याकडून होईल का नाही बा मग एक आणलेली बरी बा रिस्क कमी राहील बा आज नाही डायरेक्ट नाही, असं टप्प्याटप्प्याने 2-2 3-3 4-4 5-5 10 म्हशी डायरी इथल्या बी नको पाहिजे. सुरुवात 10 म्हशीच नाही एक जण एकदम करत सुरुवात ही पण एक अडचण आहे बुवा अडचण आहे. म्हणजे एकंदरीत हा व्यवसाय चांगला आहे, भविष्य आहे त्याला चांगला पैसा आहे, आज कष्ट तुमच्याकडे 100 डोर जरी वाढले तरी त्यात दूध आरामात खपून जाईल. आरामात खपून जाईल. एवढी डिमांड आहे डिमॅन आहे. जळगाव गोठा जर चालू करायचा असेल तर पहिले गोठ याच्यात पैसा टाकायचा नाही, पहिले म्हशीच घ्यायची म्हशीच घ्यायच्या गोट्यावर 2. खर्च करायचा नाही मग काय कामायचं नाही ते. हा पण मग काही ठिकाणी विषय कसा राहतो बिबट्यांच्या समस्या आहेत जंगली प्राणी त्याच्यामुळे मग काही ना पाल्ला पुल्ला असले करले ना थोडंफार हा उत्पन्नात जर तुमले यावं नाही पहिले जर तट पाया टाक देणार मग तरी माणूस हा आहे. बरोबर म्हणजे पहिले शेडवर खर्च आम्ही 20 वर्ष ते 5 वर्ष गोठा बांधायला व्हायले. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय राहतं की काही मुलाखतींमध्ये आपल्याला काही प्रश्न राहून जातात. तर दादांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्यांचा नंबर देऊन देऊ. त्यांच्याशी तुम्ही अधिक माहिती घेऊन प्रत्यक्ष इथं भेट देऊ शकता. तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.